नमस्ते विद्यार्थी मित्रांनो, यश एज्युकेशनल ग्रुप कोपरगाव, वैजापूर, येवला अंतर्गत सुतावणे स्कूल अँड ज्युनियर कॉलेज वैजापूर, यश कोचिंग क्लासेस कोपरगाव, यश सायन्स अकॅडमी येवला व यश अकॅडमी वैजापूर मार्फत मी कपिल पाटील फिजिक्स हा विषय सादर करते। या व्हिडिओमध्ये आपण डिस्कस करणार आहोत मेकॅनिकल प्रॉपर्टी ऑफ फ्लुइड। तर या चॅप्टरची सुरुवात करत असताना बघा आपल्याला डिस्कस करायचं आहे दॅट इज मेकॅनिकल प्रॉपर्टी ऑफ फ्लुइड। तर याची सुरुवात आपण फ्लुइड पासूनच करू। मग फ्लुइड कशाला म्हणाल तर एनी सबस्टन्स दॅट कॅन फ्लो इज कॉल्ड अ फ्लुइड। म्हणजे कोणताही एखादा सबस्टन्स की जो फ्लो होऊ शकतो, फ्लो म्हणजे वाहून जाऊ शकत जरी असेल तर त्यालाच काय म्हणू आपण, फ्लुइड म्हणता येईल। बघा डेफिनेशन कशी कराल, एनी सबस्टन्स that can flow is called fluid. म्हणजे कोणताही एखादा सबस्टन्स की जो फ्लो होऊ शकतो त्यालाच काय म्हणू आपण, फ्लुइड म्हणू। आता फ्लो होणाऱ्या दोन गोष्टी आहे, एक म्हणजे तर लिक्विड सुद्धा फ्लो होऊ शकते आणि दुसरं म्हणजे एअर सुद्धा फ्लो होऊ शकते, म्हणून या दोघांना पण आपण एकत्रित काय म्हणू, फ्लुइड म्हणता येईल। म्हणजे फ्लुइड मध्ये ऍक्च्युअली दोन पार्ट्स आहेत, एक म्हणजे तर लिक्विड पण आहे आणि दुसरं म्हणजे तर त्याच्यात एअर सुद्धा आहे। बघा आपण डिस्कस करतोय दॅट इज फ्लुइड। मग फ्लुइड कशाला म्हणाल तर एनी सबस्टन्स दॅट कॅन फ्लो किंवा विच कॅन फ्लो इज कॉल्ड काय म्हणू आपण, फ्लुइड म्हणता येईल। तर या फ्लुइडला आता डिस्कस करत असताना या फ्लुइडच्या काही बेसिक प्रॉपर्टीज आहे दॅट इज आयडियल फ्लुइड साठी। बघा आपण याच्यातला नेक्स्ट पार्ट कंटिन्यू करू, दॅट इज प्रॉपर्टीज ऑफ फ्लुइड। तर फ्लुइडच्या बेसिक काही प्रॉपर्टीज घ्यायच्या आपल्याला। सर्वात पहिली प्रॉपर्टी जी आहे फ्लुइडची ती म्हणजे इट इज इनकॉम्प्रेसिबल। कॉम्प्रेसिबल बघा सर्वात पहिली प्रॉपर्टी दॅट इज आयडियल फ्लुइड बद्दल आपण डिस्कस करू। तर या आयडियल फ्लुइड मध्ये सर्वात पहिली प्रॉपर्टी आहे इट इज इनकॉम्प्रेसिबल। इनकॉम्प्रेसिबलचा अर्थ होतो की इट्स डेन्सिटी इज कॉन्स्टंट, म्हणजे थ्रू आउट त्याची डेन्सिटी कशी राहील, कॉन्स्टंट राहील, म्हणजे कोणत्याच कंडिशन मध्ये त्याची डेन्सिटी बदलणार नाही आणि त्यालाच काय म्हणू आपण, इनकॉम्प्रेसिबल फ्लुइड म्हणता येईल। आपण सुरुवात केली दॅट इज मेकॅनिकल प्रॉपर्टी ऑफ फ्लुइड पासून। मेकॅनिकल प्रॉपर्टी ऑफ फ्लुइड मध्ये सुरुवात केली आपण फ्लुइड पासून। फ्लुइड कशाला म्हणाल तर एनी सबस्टन्स दॅट कॅन फ्लो किंवा विच कॅन फ्लो इज कॉल्ड काय म्हणू आपण, फ्लुइड म्हणता येईल। तर असा काही सबस्टन्स की जो फ्लो होऊ शकतो त्यालाच म्हणू आपण फ्लुइड। फ्लुइडच्या आता आपण काही प्रॉपर्टीज बघू। सर्वात पहिली प्रॉपर्टी तर इट इज इनकॉम्प्रेसिबल। इनकॉम्प्रेसिबलचा अर्थ आहे की ही जे काही आहे म्हणजे ना प्रत्येक पॉइंट वरती जर त्या लिक्विडची डेन्सिटी सेम राहत जरी असेल तर त्यालाच म्हणू इनकॉम्प्रेसिबल। नंबर 2 सेकंड आहे इट्स फ्लो इज इररॅशनल। इट्स फ्लो इज irrational, sorry, irrotational. Its flow is irrotational. बघा आता irrotationalचा अर्थ काय होते की इट्स फ्लो इज स्मूथ, देयर इज नो टर्ब्युलन्स इन द फ्लो। तर हे जे काही यांचा फ्लो असेल, फ्लो म्हणजे जो ट्रॅव्हल करून जाईल, तर लिक्विड ट्रॅव्हल करत असताना तर ते रेग्युलर साईज मध्ये ट्रॅव्हल करतात, इररेग्युलरली ट्रॅव्हल करत नाही। म्हणजे याचा जो फ्लो आहे हा स्ट्रीमलाईन फ्लो असेल, टर्ब्युलंट फ्लो राहत नाही। स्ट्रीमलाईन फ्लो कशाला म्हणू आपण तर कंटिन्युअस फ्लो।
म्हणजे प्रत्येक पॉईंट वरती जर इक्वल अमाऊंट जर लिक्विड जरी बाहेर पडत जरी असेल तर त्याला म्हणू आपण तर स्टीम लाईन फ्लो. आणि टर्ब्युलंट म्हणजे नेमकं आहे तरी काय की इरेग्युलर किंवा इरोटेशनल नेमकं आहे तरी काय की सपोज कुठं कधी जास्त येत आहे कधी कमी येत आहे आणि हे जे काही व्हेरिएशन्स आहे याला म्हणू आपण तर इरोटेशनल. तर इट्स फ्लो इज इरोटेशनल. याचा जो काही आहे ना फ्लो आहे हा कसा असायला पाहिजे तर इरोटेशनल मीन्स इट्स फ्लो इज स्मूथ. याचा अर्थ होतो की इट्स फ्लो इज स्मूथ. तिसरी याची जी प्रॉपर्टी आहे तर ती आहे इट इज नॉन विस्कस. इट इज नॉन विस्कस. बघा आता नॉन विस्कसचा अर्थ नेमका आहे तरी काय देयर इज नो इंटरनल फ्रिक्शन इन द फ्लो. तर लिक्विड ट्रॅव्हल करत असताना त्यामध्ये इंटरनली ते एकामेकावरती कोणताच फ्रिक्शनल फोर्स एक्झर्ट करत जरी नसेल तर त्यालाच काय म्हणू आपण नॉन विस्कस म्हणता येईल. तर जे काही आयडियल फ्लुइड्स आहे तर आयडियल फ्लुइडचा जो फ्लो आहे तर इट इज कसा असायला पाहिजे नॉन विस्कस. म्हणजे ते इंटरनली कोणताच आहे ना तर फोर्स किंवा फ्रिक्शनल फोर्स एकामेकावर एक्झर्ट करणार नाही. आणि चौथी जी याची कॅरेक्टरिस्टिक्स आहे तर ती आहे चौथी प्रॉपर्टी तर इट्स फ्लो इज स्टेडी. इट्स फ्लो इज स्टेडी. स्टेडीचा अर्थ आहे की इट्स वेलॉसिटी ऍट इच पॉइंट इज कॉन्स्टंट इन टाइम. म्हणजे प्रत्येक पॉइंट वरती याची वेलॉसिटी काय असायला पाहिजे कॉन्स्टंटच राहायला पाहिजे किंवा सेम राहायला पाहिजे. बघा आपण डिस्कस करतोय दॅट इज फ्लुइड मेकॅनिकल प्रॉपर्टी ऑफ फ्लुइड. या मेकॅनिकल प्रॉपर्टी ऑफ फ्लुइड मध्ये आपण सुरुवात केली फ्लुइड पासून. फ्लुइड कशाला म्हणाल तर असा काही सबस्टन्स की जो फ्लो होऊ शकतो त्यालाच काय म्हणू आपण फ्लुइड म्हणता येईल. मग फ्लुइडच्या काही प्रॉपर्टीज घेतल्या. सर्वात पहिली प्रॉपर्टी आहे की फ्लुइड कसं असायला पाहिजे इट इज इनकॉम्प्रेसिबल. इनकॉम्प्रेसिबलचा अर्थ आहे की याची जे काही डेन्सिटी आहे तर ही प्रत्येक पॉइंट वरती कशी असायला पाहिजे कॉन्स्टंट राहायला पाहिजे. दुसरा आहे इट्स फ्लो इज इरोटेशनल. इरोटेशनलचा अर्थ आहे की तो फ्लो कसा असायला पाहिजे स्मूथ पाहिजे. थर्ड इट इज नॉन विस्कस. नॉन विस्कसचा अर्थ होते की प्रत्येक पॉइंट वरती तर जो फ्लो आहे किंवा ना ट्रॅव्हल करत असताना तर ते एकामेकावरती इंटरनली कोणताच फोर्स एक्झर्ट नाही करायला पाहिजे. आणि लास्ट इट इज तर इट्स फ्लो इज स्टेडी. तो कसा असायला पाहिजे कंटिन्युअस दॅट इज स्टेडी फ्लो. स्टेडीचा अर्थ आहे की प्रत्येक पॉइंट वरती वेलॉसिटी कशी असायला पाहिजे कॉन्स्टंट राहायला पाहिजे. इथपर्यंत लक्षात आलं. तर यानंतर आपण याच्यातला पुढचा पार्ट कंटिन्यू करू. तर ते म्हणजे प्रेशर. बघा यातला जो पुढचा पार्ट आहे तर तो आहे प्रेशर. मग प्रेशर कशाला म्हणू आपण तर अप्लाइड फोर्स किंवा फोर्स पर युनिट एरिया. फोर्स पर युनिट एरिया इज कॉल्ड काय म्हणू आपण त्यालाच प्रेशर म्हणता येईल. इज कॉल्ड प्रेशर. बघा प्रेशर कशाला म्हणू आपण तर फोर्स पर युनिट एरिया इज कॉल्ड काय म्हणू आपण प्रेशर. मग प्रेशरचा बेसिक फॉर्म्युला राहील दॅट इज प्रेशर इज इक्वल टू काय होईल तर फोर्स डिवायडेड बाय एरिया म्हणता येईल. मग प्रेशर आपण पी न डिनोट करू म्हणजे पी इज इक्वल टू फोर्स राहील एफ डिवायडेड बाय एरिया असेल दॅट इज ए. याचं एसआय युनिट काय राहील तर एसआय युनिट ऑफ प्रेशर इज प्रेशरचा एसआय युनिट असेल न्यूटन पर मीटर स्क्वेअर किंवा यालाच पास्कल म्हणतात. बघा आपण डिस्कस करतोय नेक्स्ट पार्ट दॅट इज तर प्रेशर. मग प्रेशर कशाला म्हणू आपण तर अप्लाइड फोर्स पर युनिट एरिया इज कॉल्ड काय म्हणू आपण प्रेशर म्हणता येईल. सो प्रेशर इज इक्वल टू फॉर्म्युला आहे फोर्स डिवायडेड बाय एरिया.
किंवा प्रेशर जर आपण पी ने डिनोट जरी केलं तर पी इज इक्वल टू राहील एफ डिवायडेड बाय ए. याचं एसआय युनिट आहे न्यूटन पर मीटर स्क्वेअर किंवा त्यालाच काय म्हणू आपण तर पास्कल म्हणता येईल. इथपर्यंत लक्षात आलं. तर यानंतर मग आपण या चॅप्टरचा पुढचा पार्ट कंटिन्यू करू. तर तो आहे दॅट इज सरफेस टेन्शन. यानंतर आपण याच्यातला पुढचा पार्ट कंटिन्यू करतोय दॅट इज सरफेस टेन्शन. तर बघा आता सरफेस टेन्शन कशाला. तर सरफेस टेन्शन नेमकं आहे तरी काय की सपोज जर तुम्ही जरी एखादं लिक्विड जरी घेतलं किंवा असं आपण बघा कन्सेप्ट लक्षात घेत असताना सरफेस टेन्शनचा. तर सुरुवातीला आपण कुठून आलं ते लक्षात घ्या की चॅप्टरची सुरुवात केली आपण. चॅप्टरचं नाव होतं मेकॅनिकल प्रॉपर्टी ऑफ फ्लुइड. तर फ्लुइडची मेकॅनिकल प्रॉपर्टी डिस्कस करायचं आहे. फ्लुइड कशाला म्हणाल तर असा काही सबस्टन्स विच कॅन फ्लो इज कॉल्ड काय म्हणू आपण फ्लुइड म्हणता येईल. फ्लुइड चे काही टाइप्स आहे म्हणजे फ्लुइडच्या काही प्रॉपर्टीज आहे. सर्वात पहिलं जे आयडियल फ्लुइड आहे तर या आयडियल फ्लुइडची पहिली प्रॉपर्टी म्हणजे इट इज इनकॉम्प्रेसिबल असायला पाहिजे. नंबर 2 इट्स फ्लो इज इरोटेशनल. नंबर 3 इट इज नॉन विस्कस अँड नंबर 4 इट इज स्टेडी फ्लो. इट्स फ्लो इज स्टेडी. त्यानंतर आपण डिस्कस केलं प्रेशर. प्रेशर म्हणजे काय की फोर्स पर युनिट एरिया इज कॉल्ड काय म्हटलं आपण प्रेशर. प्रेशर इज इक्वल टू बेसिक फॉर्म्युला आहे फोर्स डिवायडेड बाय एरिया दॅट इज पी इज इक्वल टू एफ डिवायडेड बाय ए म्हणता येईल. याचं एसआय युनिट आहे न्यूटन पर मीटर स्क्वेअर किंवा त्यालाच काय म्हणू आपण पास्कल म्हणता येईल. आता आपण डिस्कस करतो यातला पुढचा पार्ट तो म्हणजे सरफेस टेन्शन. तर बघा सरफेस टेन्शन डिस्कस करत असताना याच्या रिलेटेड काही बेसिक डेफिनेशन्स आहेत. सर्वात पहिली डेफिनेशन जी आहे तर ती आहे इंटरमॉलिक्युलर फोर्स ऑफ अट्रॅक्शन. इंटरमॉलिक्युलर फोर्स ऑफ अट्रॅक्शन. इंटरमॉलिक्युलर फोर्स ऑफ अट्रॅक्शन. मग इंटरमॉलिक्युलर फोर्स ऑफ अट्रॅक्शन नेमकं कशाला म्हणाल तर अट्रॅक्शन बिटवीन टू मॉलिक्युल ऑफ सबस्टन्स. म्हणजे कोणतेही दोन मॉलिक्युल जरी घेतले जे दोन मॉलिक्युल सेम आहे की नाही इट डझंट मॅटर. डिफरंट असेल तरी पण चालेल सेम असेल तरी पण चालेल पण दोन मॉलिक्युल मध्ये असणारं जे अट्रॅक्शन आहे या अट्रॅक्शनलाच काय म्हणू आपण इंटरमॉलिक्युलर फोर्स ऑफ अट्रॅक्शन. बघा डेफिनेशन कशी कराल द अट्रॅक्शन between two molecule of a substance is called intermolecular force of attraction. बघा आपण डिस्कस करतोय दॅट इज इंटरमॉलिक्युलर फोर्स ऑफ अट्रॅक्शन. मग इंटरमॉलिक्युलर फोर्स ऑफ अट्रॅक्शन नेमकं कशाला म्हणाल तर अट्रॅक्शन बिटवीन टू मॉलिक्युल ऑफ सबस्टन्स. कोणतेही दोन मॉलिक्युल जरी घेतले या दोन मॉलिक्युल मध्ये जे अट्रॅक्शन राहील आयदर सेम सबस्टन्स असो किंवा डिफरंट सबस्टन्स. कसे एक एक्झाम्पल तुम्हाला सांगतो. दोन मॅग्नेट जरी घेतल्या दोन्ही मॅग्नेट जरी म्हटलं म्हणजे सेम मटेरियल आहे मग मॅग्नेटच्या दोन मॅग्नेट मध्ये जे अट्रॅक्शन आहे यालाच काय म्हणू आपण तर इंटरमॉलिक्युलर फोर्स ऑफ अट्रॅक्शन. सिमिलरली एक मॅग्नेट आणि एक लोखंड घेतला तर हे दोन वेगवेगळे सबस्टन्स आहे तरी सुद्धा काय नाही या दोघांमध्ये अट्रॅक्शन होते मग याला सुद्धा काय म्हणू आपण इंटरमॉलिक्युलर फोर्स ऑफ अट्रॅक्शन. म्हणजे अट्रॅक्शन बिटवीन टू मॉलिक्युल ऑफ सबस्टन्स आयदर सेम सबस्टन्स असो किंवा डिफरंट सबस्टन्स असो यालाच काय म्हणू आपण इंटरमॉलिक्युलर फोर्स ऑफ अट्रॅक्शन. पुढे जाऊन हेच इंटरमॉलिक्युलर फोर्स ऑफ अट्रॅक्शन दोन पार्ट मध्ये डिवाइड केलाय. तर इंटरमॉलिक्युलर फोर्स ऑफ अट्रॅक्शन पुढे जाऊन दोन पार्ट मध्ये डिवाइड केलाय. एक आहे कोहेशन आणि दुसरा आहे दॅट इज अधेशन. आपण डिस्कस करतोय दॅट इज इंटरमॉलिक्युलर फोर्स ऑफ अट्रॅक्शन.
मग इंटरमॉलिक्युलर फोर्स ऑफ अट्रॅक्शन डिस्कस करत असताना डेफिनेशन घेतली आपण सुरुवातीला. इंटरमॉलिक्युलर फोर्स ऑफ अट्रॅक्शन कशाला म्हणाल तर इंटरमॉलिक्युलर फोर्स ऑफ अट्रॅक्शन कशाला म्हणू आपण तर अट्रॅक्शन बिटवीन टू मॉलिक्युल ऑफ सबस्टन्स की दोन मॉलिक्युल सबस्टन्सच्या दोन मॉलिक्युल मध्ये असणारे जे अट्रॅक्शन आहे त्यालाच काय म्हणू आपण इंटरमॉलिक्युलर फोर्स ऑफ अट्रॅक्शन. आयदर सेम सबस्टन्स असो किंवा डिफरंट सबस्टन्स असो. त्यानंतर या इंटरमॉलिक्युलर फोर्स ऑफ अट्रॅक्शनचे दोन टाइप्स आहे. एक आहे कोहेशन आणि दुसरा आहे अधेशन. कोहेशन कशाला म्हणाल तर अट्रॅक्शन बिटवीन टू मॉलिक्युल ऑफ सेम सबस्टन्स इज कॉल्ड काय म्हणू आपण कोहेशन. तर अधेशन कशाला म्हणता येईल अट्रॅक्शन बिटवीन टू मॉलिक्युल ऑफ डिफरंट सबस्टन्स इज कॉल्ड काय म्हणू आपण अधेशन. बघा कोहेशन कशाला म्हणू आपण तर अट्रॅक्शन बिटवीन टू मॉलिक्युल ऑफ सेम सबस्टन्स इज कॉल्ड काय म्हणू आपण कोहेशन. तर अधेशन कशाला म्हणता येईल तर अट्रॅक्शन बिटवीन टू मॉलिक्युल ऑफ डिफरंट सबस्टन्स इज कॉल्ड काय म्हणू आपण अधेशन म्हणता येईल. इथपर्यंत लक्षात येत आहे. बघा आपण सुरुवात केली होती मेकॅनिकल प्रॉपर्टी ऑफ फ्लुइड. या मेकॅनिकल प्रॉपर्टी ऑफ फ्लुइड मध्ये आपण डिस्कस केलं फ्लुइड, त्यानंतर प्रॉपर्टी ऑफ आयडियल फ्लुइड, त्यानंतर घेतलं प्रेशर आणि मग आपण डिस्कस करतोय दॅट इज सरफेस टेन्शन. आणि या सरफेस टेन्शन मध्ये बेसिक पॉइंट घेतला सर्वात पहिला तो म्हणजे इंटरमॉलिक्युलर फोर्स ऑफ अट्रॅक्शन. कशाला म्हणा इंटरमॉलिक्युलर फोर्स ऑफ अट्रॅक्शन तर अट्रॅक्शन बिटवीन टू मॉलिक्युल ऑफ दिस सबस्टन्स आयदर सेम असो किंवा डिफरंट असो. तर कोणत्याही मॉलिक्युलच्या म्हणजे दोन मॉलिक्युल मध्ये असणारे जे अट्रॅक्शन आहे यालाच काय म्हणू आपण तर इंटरमॉलिक्युलर फोर्स ऑफ अट्रॅक्शन. पुढे जाऊन हेच इंटरमॉलिक्युलर फोर्स ऑफ अट्रॅक्शन दोन पार्ट मध्ये डिवाइड केला आहे. एक आहे कोहेशन आणि दुसरं काय आहे अधेशन. मग कोहेशन कशाला म्हणाल तर अट्रॅक्शन बिटवीन टू मॉलिक्युल ऑफ सेम सबस्टन्स इज कॉल्ड कोहेशन. तर अधेशन कशाला म्हणू आपण अट्रॅक्शन बिटवीन टू मॉलिक्युल ऑफ डिफरंट सबस्टन्स इज कॉल्ड काय म्हणू आपण अधेशन. इथपर्यंत लक्षात आलं. तर इथपर्यंत लक्षात आलं असेल तर व्हिडिओ पॉज करा आणि हे लिहून घ्या. लिहून झालं असेल तर नेक्स्ट पार्ट आपण डिस्कस करू. तर बघा याच्या आधीच्या याच्यामध्ये आपण बघा डिस्कस करतो तो कोहेशन. मग कोहेशन कशाला म्हणून बघा याची बेसिक डेफिनेशन करायची जरी झाली द अट्रॅक्शन बिटवीन टू मॉलिक्युल of same substance is called cohesion. बघा कोहेशन कशाला म्हणाल तर अट्रॅक्शन बिटवीन टू मॉलिक्युल ऑफ सेम सबस्टन्स. एकाच सबस्टन्सच्या दोन मॉलिक्युल मध्ये असणारे जे अट्रॅक्शन आहे या अट्रॅक्शनलाच काय म्हणू आपण कोहेशन म्हणता येईल. तर दुसरं घेऊ मग आपण अधेशन. मग अधेशन कशाला म्हणाल तर अट्रॅक्शन बिटवीन two molecule of different substance is called adhesion. इज कॉल्ड काय म्हणू आपण अधेशन. बघा पहिलं घेतलं आपण कोहेशन. कोहेशन कशाला म्हणू आपण तर अट्रॅक्शन बिटवीन टू मॉलिक्युल ऑफ सेम सबस्टन्स इज कॉल्ड काय म्हटलं आपण कोहेशन.
तर अधेशन कशाला म्हणू आपण, तर अट्रॅक्शन बिटवीन टू मॉलिक्यूल ऑफ डिफरंट सबस्टन्स इज कॉल्ड काय म्हणू आपण, अधेशन म्हणता येईल. मग यालाच रिलेटेड अजून दोन टर्म्स आहेत. एक म्हणजे कोहेसिव्ह फोर्स आणि दुसरा आहे दॅट इज अधेसिव्ह फोर्स. मग कोहेसिव्ह फोर्स कशाला म्हणाल, द फोर्स ऑफ अट्रॅक्शन the force of attraction between two molecule of same substance is called cohesive force. बघा, तर पुढचा आपण डिस्कस करतोय दॅट इज कोहेसिव्ह फोर्स. मग कोहेसिव्ह फोर्स कशाला म्हणाल, तर फोर्स ऑफ अट्रॅक्शन बिटवीन टू मॉलिक्यूल ऑफ सेम सबस्टन्स. एकाच मॉलिक्यूलच्या दोन सबस्टन्स मध्ये जे काही अट्रॅक्शन आहे त्यालाच काय म्हणू आपण, कोहेसिव्ह फोर्स म्हणता येईल. बघा, कोहेसिव्ह फोर्स कशाला म्हणाल, द फोर्स ऑफ अट्रॅक्शन बिटवीन टू मॉलिक्यूल ऑफ सेम सबस्टन्स इज कॉल्ड काय म्हणू आपण, तर कोहेसिव्ह फोर्स म्हणता येईल. सिमिलर याच्यातच अजून एक पार्ट आहे, तो आहे अधेसिव्ह फोर्स. अधेसिव्ह फोर्स. मग अधेसिव्ह फोर्स कशाला म्हणाल, तर बघा, अधेसिव्ह फोर्स कशाला म्हणू, द फोर्स ऑफ अट्रॅक्शन between two molecule of different substance is called adhesive force. Is called adhesive force. बघा, आपण डिस्कस करतोय कोहेसिव्ह फोर्स आणि अधेसिव्ह फोर्स. कोहेसिव्ह फोर्स कशाला म्हटलं आपण, तर अट्रॅक्शन किंवा फोर्स ऑफ अट्रॅक्शन बिटवीन टू मॉलिक्यूल ऑफ सेम सबस्टन्स इज कॉल्ड काय म्हणू आपण, कोहेसिव्ह फोर्स म्हणू. तर अधेसिव्ह फोर्स कशाला म्हणाल, तर फोर्स ऑफ अट्रॅक्शन बिटवीन टू मॉलिक्यूल ऑफ डिफरंट सबस्टन्स इज कॉल्ड काय म्हणू आपण, अधेसिव्ह फोर्स म्हणता येईल. तर या कोहेसिव्ह फोर्स आणि अधेसिव्ह फोर्सच्या नंतर त्याच्यातला पुढचा पार्ट आपण कंटिन्यू करू. बघा, कोहेसिव्ह फोर्स आणि अधेसिव्ह फोर्सच्या नंतर नेक्स्ट पार्ट घेऊ आपण, दॅट इज रेंज ऑफ मॉलिक्युलर अट्रॅक्शन. रेंज ऑफ नेक्स्ट आपण डिस्कस करतोय रेंज ऑफ मॉलिक्युलर अट्रॅक्शन. नेक्स्ट पार्ट आपण डिस्कस करतोय रेंज ऑफ मॉलिक्युलर अट्रॅक्शन. रेंज ऑफ मॉलिक्युलर अट्रॅक्शन. मग रेंज ऑफ मॉलिक्युलर अट्रॅक्शन कशाला म्हणाल, तर बघा, तर मॅक्झिमम डिस्टन्स
maximum distance up to which intermolecular force is effective. Is called range of molecular attraction. रेंज ऑफ मॉलिक्युलर अट्रॅक्शन. बघा पुढचा पार्ट आपण डिस्कस करतोय दॅट इज रेंज ऑफ मॉलिक्युलर अट्रॅक्शन. मग रेंज ऑफ मॉलिक्युलर अट्रॅक्शन कशाला म्हणाल तर मॅक्झिमम डिस्टन्स, जास्तीत जास्त डिस्टन्स की ज्या डिस्टन्स पर्यंत इंटरमॉलिक्युलर फोर्स इफेक्टिव्ह आहे किंवा इंटरमॉलिक्युलर फोर्स पॉसिबल आहे त्या मॅक्झिमम डिस्टन्सलाच काय म्हणू आपण रेंज ऑफ मॉलिक्युलर अट्रॅक्शन. बघा रेंज ऑफ मॉलिक्युलर अट्रॅक्शन कशाला म्हणाल द मॅक्झिमम डिस्टन्स अप टू विच इंटरमॉलिक्युलर फोर्स इज इफेक्टिव्ह. तर जास्तीत जास्त अंतर की ज्या अंतरापर्यंत दोन मॉलिक्यूल मध्ये असणारा इंटरमॉलिक्युलर फोर्स ऑफ अट्रॅक्शन पॉसिबल आहे त्यालाच काय म्हणू आपण रेंज ऑफ मॉलिक्युलर अट्रॅक्शन म्हणता येईल. इथपर्यंत लक्षात येत आहे. या रेंज ऑफ मॉलिक्युलर अट्रॅक्शन आणि बघा आपण डिस्कस करतोय दॅट इज सरफेस टेन्शन. या सरफेस टेन्शन मध्ये आपण सुरुवात केली होती दॅट इज कोहेशन पासून आणि अधेशन पासून. कोहेशन कशाला म्हणाल तर हा एक फिनॉमिना आहे ऍक्च्युली. तर कोहेशन कशाला म्हणू द अट्रॅक्शन बिटवीन टू मॉलिक्यूल ऑफ सेम सबस्टन्स. तर एकाच सबस्टन्सच्या दोन मॉलिक्यूल मध्ये असणारं जे काही अट्रॅक्शन आहे त्या अट्रॅक्शनला म्हणू कोहेशन. दुसरं आहे अधेशन. मग अधेशन कशाला म्हणाल तर अट्रॅक्शन बिटवीन टू मॉलिक्यूल ऑफ डिफरंट सबस्टन्स. तर डिफरंट सबस्टन्सच्या दोन मॉलिक्यूल मध्ये जे अट्रॅक्शन राहील या अट्रॅक्शनलाच काय म्हणू आपण अधेशन म्हणता येईल. त्यानंतर घेतला आपण कोहेसिव्ह फोर्स. मग कोहेसिव्ह फोर्स कशाला म्हणू द फोर्स ऑफ अट्रॅक्शन बिटवीन टू मॉलिक्यूल ऑफ सेम सबस्टन्स. एकाच सबस्टन्सच्या दोन मॉलिक्यूल मध्ये जो फोर्स ऑफ अट्रॅक्शन आहे या फोर्स ऑफ अट्रॅक्शनलाच काय म्हणू आपण तर कोहेसिव्ह फोर्स म्हणता येईल. बघा द फोर्स ऑफ अट्रॅक्शन बिटवीन टू मॉलिक्यूल ऑफ सेम सबस्टन्स. एकाच सबस्टन्सच्या दोन मॉलिक्यूल मध्ये जो फोर्स ऑफ अट्रॅक्शन आहे याला म्हणू आपण कोहेसिव्ह फोर्स. तर अधेसिव्ह फोर्स कशाला म्हणाल द फोर्स ऑफ अट्रॅक्शन बिटवीन टू मॉलिक्यूल ऑफ डिफरंट सबस्टन्स इज कॉल्ड काय म्हणू आपण अधेसिव्ह फोर्स म्हणता येईल. मग या कोहेसिव्ह फोर्स आणि अधेसिव्ह फोर्सच्या नंतर नेक्स्ट जो पार्ट आहे तर तो आहे रेंज ऑफ मॉलिक्युलर अट्रॅक्शन. मग रेंज ऑफ मॉलिक्युलर अट्रॅक्शन कशाला म्हणाल द मॅक्झिमम डिस्टन्स अप टू विच इंटरमॉलिक्युलर फोर्स इज इफेक्टिव्ह. जास्तीत जास्त अंतर की ज्या अंतरापर्यंत इंटरमॉलिक्युलर फोर्स इज इफेक्टिव्ह. बघा एक्झाम्पल जर तुम्हाला द्यायचं जरी झालं तुम्ही काय करा की एका साईडला लोखंड घ्या दुसऱ्या साईडला काय घेऊ आपण मॅग्नेट घेऊ. बघा इथं मी काय केलं की एक लोखंडाचा पीस कन्सिडर केला. इकडे मी एक मॅग्नेट घेतो. सुरुवातीला हे दोन्ही जवळ आहेत या दोघांमध्ये अट्रॅक्शन आहे. आता मी हे डिस्टन्स वाढवलंच आहे. हळूहळू काय करा डिस्टन्स वाढवत जा. तर एका पर्टिक्युलर डिस्टन्स नंतर या दोघांमध्ये अट्रॅक्शन होत नाही. मग जास्तीत जास्त अंतर की ज्या अंतरापर्यंत या दोन मॉलिक्यूल मध्ये असणारा अट्रॅक्शन पॉसिबल आहे तर त्या जास्तीत जास्त अंतरालाच काय म्हणू आपण रेंज ऑफ मॉलिक्युलर अट्रॅक्शन. दॅट इज मॅक्झिमम डिस्टन्स अप टू विच इंटरमॉलिक्युलर फोर्स इज इफेक्टिव्ह आणि त्यालाच काय म्हणू आपण रेंज ऑफ मॉलिक्युलर अट्रॅक्शन म्हणता येईल. इथपर्यंत लक्षात आलं. तर हे समजलं असेल तर व्हिडिओ पॉज करा आणि हे लिहून घ्या.
लिहून झालं असेल तर वाचलेला पार्ट मग आपण नेक्स्ट व्हिडिओ मध्ये डिस्कस करू. थँक्यू.